न्यूज टाइममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात. भरधाव एसटी बसची पुढे जाणाऱ्या कंटेनरला जोरदार धडक. बस चालकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू, 8 प्रवासी जखमी. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झालेला आहे. लोणावळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत किलोमीटर 49 येथे पुण्याहून मुंबईकडे जाणारी राज्य शासनाची हिरकणी एसटी बस, या बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव बसने पुढे जाणाऱ्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात बसमधील 3 प्रवासी गंभीर तर 5 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. धडक एवढी जोरदार होती की बसचा दर्शनी भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. त्यामुळे बस चालक आतमध्ये अडकल्याने तसेच त्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे या दुर्दैवी घटनेत बस चालकाचा मृत्यू झालेला आहे. अपघातादरम्यान पुण्याहून मुंबईकडे जाणारे राज्य अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी आपला वाहनाचा ताफा थांबवत अपघातातील जखमींना तात्काळ सर्वतोपरीने मदत करत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली. दरम्यानच्या काळात वेळीच अपघातग्रस्तांना मोलाची मदत मिळाल्याने अपघातग्रस्तांसाठी हाजी अराफत शेख हे देवदूत ठरले आहेत. अपघातानंतर महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर काही काळ वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. परंतु महामार्ग तसेच स्थानिक पोलिसांनी अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करत वाहतूक कोंडीतून इतर वाहन चालकांची सुटका केली. घटनेचा अधिक तपास लोणावळा पोलीस करत आहेत. दुसरी ॲम्ब्युलन्स पुढे पुढे आगे 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 टेन्शन घेऊ नका. अजून पाणी द्या. अल्टिमेट गाडीतून पाणी द्या. पाणी आगे पानी होते